पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हमल्याचं कारण केंद्र सरकारचे वक्फ बोर्डमधलं संशोधन मानलं जात आहे। खरं तर हे संशोधन समाजातील ज्या मुस्लिम समाजातील जी वक्फची प्रॉपर्टी आहे, जी जकातची संपत्ती आहे, ती सामान्य जनतेमध्ये वाटली जावी किंवा त्याचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा अशा संशोधनात मुख्य ही तरतूद करण्यात आली। पण खरं पाहिलं तर समाजात असेही काही मौलवी आहे जे आपल्याच लोकांना प्रताडित करून किंवा त्यांच्या माध्यमातून स्वतःची 700 ते 1000 करोडपर्यंत संपत्ती तयार करतात। नागपूर शहरातल्या मेहंदीबाग कॉलनीमध्ये सुद्धा असेच एक प्रकार समोर आला आहे। इथे जो मौलवी आहे त्याचं नाव आहे अमरुद्दीन मलिक आणि हा मलक जो आहे जो याच समाजाचा म्हणजे बोहरा समाजाचं नेतृत्व करतो आणि याचं जे नेतृत्व आहे ते आताचं नाही आहे तर गेल्या 125 वर्षापासून एकाच पिढीकडे ही गादी जी आहे ती स्थलांतरित किंवा समोर दिली जाते आणि म्हणून यांच्याजवळ इतकी प्रॉपर्टी सांगितली जात आहे। खरं पाहिलं तर एक मेल जो आहे जो व्हायरल होतो आहे आणि त्या मेलच्या माध्यमातून आपल्याला अनेक पुरावे समोर आले आहे। त्या मेलमध्ये सांगण्यात आलं आहे की 2019च्या सुमारास एका महफूज नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता आणि त्याला त्याआधी समाजातून बहिष्कृत करण्यात आलं होतं आणि त्याला याच जागेवर म्हणजे या मेहंदीबाग कॉलनीच्या आतच दफन करण्यात आलं आणि त्यासाठी कुठलाही पोलीस प्रोटेक्शन किंवा कुठल्याही पद्धतीचं पोलिसांना त्याबद्दलची माहिती किंवा कुठल्याही प्रकारचं पोस्टमार्टम न करता त्याला तसंच्या तसंच गाडण्यात आलं आणि तेही याच मेहंदीबाग कॉलनीच्या आत। प्रत्यक्षदर्शींनी ही गोष्ट सांगितली आहे आणि त्यावेळेस म्हणजे 2019च्या कितीतरी वर्तमानपत्रात आपण ते वाचलेलं आहे की महफूज आपल्याच लोकांमध्ये महफूज राहिलेला नाही। पण आता ही गोष्ट 2019ची नाही आहे तर ही 2025मध्ये आलेला हा मेल आहे आणि त्यातही असंच सांगण्यात आलेलं आहे की या मलिक विरोधात कितीतरी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी कुठे कुठे आहे याचे सगळे पुरावे समोर आले आहेत आणि इतकंच नाही तर तिथल्या लोकांना चेतावणी देण्यात आली आहे की या मौलवींना आता तुम्ही तुमच्या गादीवरून बाजूला करा कारण हा तालिबानी पद्धतीने इथे राज्य करतो आहे। हा अजूनही लोकांना समाजातून बहिष्कृत करतो आहे आणि सांगतोय की तुम्ही जर तुमच्या मुलीला दुसऱ्या जागेवर वकिलीचं शिक्षण करायला पाठवत असाल कारण स्त्रियांनी वकिली करू नये अशा विचारांचा हा व्यक्ती आहे आणि त्यांनी याच गोष्टीसाठी त्या मुलीच्या वडिलांना बहिष्कृत केला आहे। तर दुसरीकडे तुम्ही जर तुमच्या मुलीचं लग्न परदेशात करत असाल तरी पण तुम्हाला बहिष्कृत करण्यात येईल। या पद्धतीचे तालिबानी जे आदेश आहे तो हा मौलवी अमरुद्दीन मलिक देतो आहे आणि इतकंच नाही हे तर त्यांच्या समाजाचं झालं। खरं पाहिलं तर या मेहंदीबाग कॉलनीच्या अवतीभोवती सगळी हिंदू वस्ती आहे आणि सामान्य आणि अतिगरीब ही वस्ती आहे आणि इथनं काही लोक जे आहेत या वस्तीच्या आत जे कामाला जातात त्यांना आता धर्मांतरणचं जे आहे ते शिक्षण दिलं जात आहे, त्यांना प्रोत्साहन केलं जात आहे आणि सोबतच असं म्हटलं जात आहे की जर तुम्ही आमच्या इथे काम करत असाल तर तुम्हाला बाहेर जाऊन काम करता येणार नाही। एकंदरीत पाहिलं तर हा मौलवी फक्त आपल्याच लोकांवर जबरदस्ती करत नाही आहे तर हा हिंदू सामाजिक जे शोषित वर्गातले लोक आहेत त्यांच्यावरही धर्मांतरणचे प्रयत्न करतो आहे, त्यांचं देखील शोषण करतो आहे। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र। जय हिंद।